नमस्कार, मी रेशम भोर. टाइम टीव्ही महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले असून महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 15 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. ठाणे शहरातून 148 विधानसभा काँग्रेस उमेदवार नारायण पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत दाखल केलाय. यावेळी त्यांच्यासोबत ठाणे जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष बालकृष्ण पुर्णेकर होते. मोठ्या जल्लोषात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. एनसीपी आमच्याबरोबर कधीच नव्हती. एनसीपी आमच्याबरोबर कधीच नव्हती. ज्या ज्या टायमाला काँग्रेसनी उमेदवारी दिला ते एनसीपी प्रत्येक टायमाला बंडखोरी करायची आणि ती मतं त्यांची तीच मतं त्यांना पडायची. आमची काँग्रेसची जी मतं ठरलेली ती काँग्रेसची मतं पडणार. आणि आता खरे आमचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते सावधगिरीने काम करतील, कारण आम्ही त्यांच्यावरती अवलंबून राहिलेलं नाही. आम्ही मतदारांच्या समोर जाऊ, मतदारांना आमचं काम सांगू. आमची ओळख ही कामाची ओळख, हेच आमचं पुढचं काम असेल. आणि आज हिंगोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यापूर्वी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातून सतत 3 वेळा विजय मिळवला आहे. आता चौथ्यांदा ते निवडणूक लढवित आहे. सांगली जिल्ह्याचे उमेदवार नामदार मदन पाटील यांनी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेस पक्षाने मला काल 2 दिवसापूर्वी उमेदवारी दिली गेली आहे. सर्व उमेदवारी मागितली की पक्षाने माझ्यावर निष्ठा दाखवली. सोनिया गांधी, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, बाकी सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे निश्चितपणे पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोचून आम्ही आमचा काँग्रेसचा विजय हा निश्चितपणे पाहतो. कोणत्या पक्षात तुमच्यासमोर आव्हान असेल? कोणत्या पक्षाचं आव्हान तुमच्यासमोर आहे? अशी परिस्थिती 25 वर्षात तर नव्हती, पण आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की 4 युतीतले पक्ष आहेत, मनसे आहे, ते आता सगळेजण उभारणार आहेत. कुठं उभारणार आहेत, कशी उभारणार आहेत हे आता बघायचं. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की आम्हाला सेपरेट लढू दे, आमची देवाने इच्छा पूर्ण केली. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विक्रमी मतदान व्हावे यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शुक्रवारी आयोजित केलेल्या विविध संस्था संघटनाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी.के. इंगळे, वाशिम मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश पारनाईक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के.डी. पाडेवार, व्यापारी युवक मंडळाचे पदाधिकारी, बँक प्रतिनिधी, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप संघटनेचे पदाधिकारी, एसटी बस स्थानकाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी कुलकर्णी म्हणाले, प्रत्येक संस्था, व्यापारी व व्यावसायिक संघटनांनी सामाजिक बांधिलकी म्हणून मतदार जागृती अभियानात सहभाग नोंदवण्याची गरज आहे. प्रत्येक घटकाने प्रामाणिक प्रयत्न करून नागरिकांना निर्भयपणे व उत्साहाने मतदान करण्यास प्रोत्साहित केल्यास जिल्ह्यात निश्चितपणे मतदानाची वाढ होईल. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार जनजागृतीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील याची माहिती उपस्थित पदाधिकारी व व्यापारी मंडळांना दिली. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी शुक्रवारी दिवसभरात 45 अर्ज दाखल केले. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांचा समावेश आहे. कारंजातून सर्वाधिक 24 अर्ज प्राप्त झाले आहेत. शिरपूर विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी भाजपातर्फे डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर एमएस यांनी दुपारी आपला उमेदवारी अर्ज प्रांत अधिकारी कार्यालयात जाऊन भरलाय. लोकसभा निवडणूक 2014 साली नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपा विजयी उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या ऐतिहासिक विजयात मोलाची कामगिरी बजावताना सिंहाचा वाटा उचलून भाजपास प्रचंड आघाडी मिळवून देणाऱ्या शिरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपा पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. हे दाखवत हजारो समर्थकांच्या प्रचंड उत्साही व नेत्रदीपक गर्दीच्या सोबत आपले ज्येष्ठ नेते सिंदखेडचे आमदार जयकुमार रावत, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री हितेंद्र महाले, श्री राहुल रंदे व भाजपा पदाधिकाऱ्यांसह सजवलेल्या बैलगाडीवर ढोलताशांच्या गजरात
वाजत गाजत शिरपूर शहरातून मिरवणुकीने प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन डॉक्टर श्री जितेंद्र युवराज ठाकूर MS यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी किसान विद्या प्रसारक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात सर्व उत्साही कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर, आमदार श्री जयकुमार राहुल, हितेंद्र महारे, राहुल रंदे व प्राध्यापक संजय पाटील यांच्यासह इतर प्रमुखांनी मार्गदर्शन करत जोशपूर्ण भाषण केले व परिवर्तनासाठी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांची उमेदवारी कशी महत्वाची ठरेल व अतियोग्य ठरेल हे स्पष्ट करून सांगितलं आणि उपस्थितांमध्ये उत्साह भरला. त्यामुळे हजारो कार्यकर्ते घोषणा देत व फटाक्यांची आतषबाजी करत उमेदवारांच्या रॅलीत जवळजवळ दीड तासभर भर उन्हात पायपीट करत स्वयंस्फूर्तीने कार्यालयापर्यंत पोहोचले. प्रशासन व पोलीस यंत्रणेमार्फत सर्व तऱ्हेचे योग्य नियोजन केले गेले होते. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर नांदेडमध्ये दिग्गज उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत. यामध्ये काँग्रेसचे DP सावंत, ओमप्रकाश पोखरमा, माधवराव पाटील जवळगावकर, शिवसेनेचे प्रतापराव पाटील चिखलीकर आणि मनसेचे दिलीप ठाकूर, प्रकाश मारवर या सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. आज शेवटच्या दिवशी शिवसेनेचे माजी आमदार माननीय ज्ञानेश्वर पाटील यांनी भूम शहरातून भव्य रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भूम शहरातून भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत शेवटच्या दिवशी शिवसेनेचे माजी आमदार माननीय ज्ञानेश्वर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या जय भवानी जय शिवाजीच्या घोषात त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. थकीत कराचा भरणा न केल्याने नांदूर तालुक्यातील अंबोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ कुसुम समाधान बावस्कर यांच्याकडे ग्रामपंचायतीचा कर भरणा बाकी असल्यामुळे अंबोडा ग्रामपंचायती सदस्य दिगंबर समाधान बावस्कर यांनी अपर जिल्हाधिकारी यांनी अंबोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ कुसुम समाधान बावस्कर यांचे सरपंच पद अप्राप्त ठरवले. तसेच मिशन विधानसभेमध्ये आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहेत. 207 भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार कामदार नेते प्रकाश चव्हाण. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. आतापर्यंत ह्या सत्ताधारी आमदारांनी आणि ह्या शहरातील जे नागरिक प्रश्न आहेत ते आजपर्यंत ह्या सत्ताधाऱ्यांनी काय सोडवलं तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? या सत्ताधारी नेत्यांनी साधा ह्या मतदारसंघामध्ये एक कामगार कामाला नाही लावला. यांच्या स्वतःच्या फॅक्टरी आहेत, पण ह्या झोपडपट्टीमधल्या कामगारांना किंवा पिंपरी चिंचवड इथल्या कितीतरी कंपन्या बंद पडल्यात आणि कामगार आमचा देशोधडीला निघाला. त्यामुळे सर्व कामगाराच्या आग्रहाखातर मी या इलेक्शनचा फॉर्म भरत आहे. तुम्ही कामगारांसाठी काय करणार? कामगारांना त्यांचा जो हक्काचा आजच्या ज्या वाढत्या महागाईनुसार त्यांना जो पगार मिळाला पाहिजे आणि त्यांच्या ज्या अडीअडचणी दूर व्हायला पाहिजे तो प्रथम मिळवून देणार आणि जेवढे बेकार कामगार आहेत त्यांना कामाला लावणार. कामगारांच्या कायद्यासंदर्भात काय सांगा? कामगार कायदा तर हा ह्या सत्ताधारी पक्षवाल्यांनी यांना फार म्हणजे पायदळी मोडून टाकलेला आहे. तरी त्यात सुधारणा करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. तुम्हाला कोणी पाठिंबा कुठल्या बाकीच्या पक्षांमध्ये तर काही लोकांनी संघटनेवर तुम्हाला काय पाठिंबा वगैरे काय दिलं आहे का? नाही, सर्व कामगार संघटनेने सपोर्ट केलेला आहे. अजून काय काय हे करतील ते उद्यापर्यंत मला समजेनच. उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले शिवशंकर पांढरे यांनी शिवसेनेकडून आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या समर्थनासाठी माजी आमदार प्रकाश पाटील देवस्कर यांची उपस्थिती होती. कारंजा मनोरा विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार व विदर्भाचे वैचारिक महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश दहाडे यांचे तिकीट नाकारून माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्योगमंत्री नारायण राणेंचे खंदे समर्थक माजी आमदार राजन तेली यांनी शेवटी भाजपात प्रवेश करत विधानसभेचा अर्ज भरला आहे. यावेळी मोठी रॅली काढत वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा फॉर्म भरलाय. शुक्रवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी आमदार राजन तेली यांनी आज शनिवारी भाजप पक्षात प्रवेश करून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अतुल केसकर तसेच जिल्ह्यातील सावंतवाडी, दोंडामार्ग, वेंगुर्ले तालुक्याचे भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांत फूट पडली असून या निवडणुकीत कोणाचा विजय होऊ शकतो यावर मात्र प्रश्नचिन्ह बनले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे अर्ज सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मोठ्या ढोल ताशांच्या गजरात दाखल केलेत. यावेळी शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर, मनसेचे परशुराम उपरकर आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ मालवण मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कुडाळ मालवण मतदारसंघातून आपला भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर कळवणी देवगड तालुक्यातून भाजपचे उमेदवार आमदार प्रमोद जठार यांनी व काँग्रेसतर्फे उद्योगमंत्री नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सावंतवाडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बाळा गावडे तर राष्ट्रवादीतर्फे सुरेश दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेतकरी संघटनेतर्फे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा केसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे दीपक केसकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी सावंतवाडी बॅरिस्टरनाथ पैलवान सभागृहात मेळावा घेऊन आज आपला शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सावंतवाडी शहरातून त्यांनी भव्य मिरवणूक काढली. खासदार विनायक राऊत, माजी आमदार शंकर कांबळी, सावंतवाडीचे शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊत, उपनगराध्यक्ष राजन पोकळे तसेच असंख्य कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ढोल ताशांच्या गजरात रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत सावंतवाडी दोडामार्ग वेगुर्ले तालुक्यातील मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश बोईकर तसेच पदाधिकारी होते. आज मिशन विधानसभेमध्ये आपल्यासोबत आहेत फुलंब्री शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठुमरे. जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मी गेल्या 2007 पासून 2010 पर्यंत होतो. 3 वर्षाच्या कार्यकाल खंडामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 200 कोटी रुपयाचे विकास कामं या फुलंब्री तालुक्यात आपण ओढून आणलेले. पक्षाकडूनही विरोधी पक्षाकडून अनेक आरोप झाले की हा फंड फुलंब्री तालुक्यात घेऊन जात आहे, परंतु शिवसेनेला पहिल्यांदा प्रतिनिधित्व त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी मिळालं आणि जिल्हा परिषद अध्यक्षाचा पदाचा मान फुलंब्रीला माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. माननीय शिवसेना प्रमुखांनी जे शिकवण दिले 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या दृष्टिकोनातून आम्ही या फुलंब्री तालुक्यामध्ये समाज कार्य करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि जनतेचा विकास करणारी महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी विकास काम करताना सिंचनाचा मोठा प्रश्न आम्ही मार्गी लावला. कधीही नव्हे त्या फुलंब्री तालुक्यात कधीही सिंचनाचे कामं झाले नाही. तेवढे कामं आम्ही या माझ्या अध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये आपण सिंचनाचे मोठ्या प्रमाणात कामं केले, रस्त्याचे कामं केले, तीर्थक्षेत्र विकासामध्ये मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी निधी खेचून आणला. शाळा खोल्या, वस्ती शाळा, अंगणवाड्या, स्मशानभूमी शेड, अनेक प्रकारचे म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आरोग्य केंद्र जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यांना मंजुरी दिल्या आणि हे सगळे विकास काम करत असताना विरोधक आक्रमकपणे बोलत होते. परंतु शिवसैनिक या नात्याने मी लढत होतो आणि या तालुक्याचा एक शिवसैनिक म्हणून या तालुक्याला न्याय दिला गेला पाहिजे आणि म्हणून विकासाचं काम या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात ओढून आणलेलं आहे. सर, आपल्या भागामध्ये विकासाची जी अपूर्ण कामे आहेत ती कोणकोणती आहेत? विकासाचे काम, अपूर्ण कामं जवळपास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना जवळपास सिंचनाचे पूर्ण कामं मी केलेले आहे. माझ्या कार्यकाळात झालेले काम कुठलेही अपूर्ण राहिलेले नाहीये. परंतु या ठिकाणी या भागाचे आमदार आहे कल्याण काळे यांनी प्रत्येक वेळी नुसते नारळ फोडण्याचं काम या ठिकाणी केलं. लोकांसमोर भूलथापा मारल्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये त्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी मोठमोठे बोर्ड गावामध्ये लावले. गेली 10 वर्ष कल्याण काळे, हरिभाऊ बागडे हे जे लोक आहे, चव्हाणबाई असेल, हे कुठेही दिसले नाही विरोधी पक्षाचे उमेदवार. आणि त्यांनी या 2 महिन्यात जो झपाटा लावला, फक्त भूमिपूजन करायचं, उद्घाटन करायचे, कोणाचे तरी रस्ते उकरायचे, अशा उच्चापत्या करण्याचं काम यांनी केलं. परंतु हे सर्व काम याची कुठे मंजुरी नाहीये, याचं कुठं टेंडर झालेलं नाहीये. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून याचं भूमिपूजन करण्याचं काम यांनी केलेलं आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.